निधी वाटपावरून सध्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्येच जोरदार जुंपली आहे असं चित्र पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार यांच्याकडून एकमेकांवर टीका केली गेली आहे। एकेरी उल्लेख केला गेलाय। जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांनंतर वडेट्टीवार यांनी सुद्धा पलटवार केलेला आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी श्रीखंडपुरी खाल्ली असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। प्रमुख नेत्यांनी जे पैसे घेतले आम्हाला काय सांगितलं, हे आम्हाला बाहेर ना कळतंय। आता प्रमुख नेत्यांनी पैसे घेतले हे बरोबर नाही। एकत्र राहायचं, एका ताटात जेवायचं, तर मग सगळ्यांनी पिठलं भाकरीच खायचं। 4 जणांना श्रीखंड मिळालं तर गपचूप श्रीखंड खायचं हे योग्य नाही। आम्हाला 0 पैसे मिळाले, आम्ही मतदारसंघासाठी वापरतो, माझ्या घरी नाही जात तो निधी। माझ्या मतदारसंघात येऊन बघा कामं झालेली, प्रत्येक पैसा आणि पैशाचा वापर झालाय। आम्हाला पैसे मिळाले नाही याचं दुःख आम्हाला आहे, कारण हा पैसा लोकांच्या उपयोगासाठी असतो, आमच्या स्वतःच्या उपयोगासाठी नाही। नाही, तो काय बोलतो त्याला त्याचा थांबवला येतो, त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही। पागलसारखा झाला तो, काय बोलावं। आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही। विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोलेला पैसे मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, थोडे पैसे मिळाले। आम्हाला 26-27 कोटी रुपये, ठीक आहे, जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले। तसंही जयंत पाटलाला मिळाले, त्याच्याकडे का नाही बोलला तो? जयंत पाटलांना मिळाले, राजेश टोपेला पैसे मिळाले। आपल्या पक्षाच्या माणसावर करायला पाहिजे ना आरोप, आमच्यावर का करतो? तर त्यांचं ते काय आपसात आहे, त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो। तिकडे काढावं त्या शिंदेवर।